शिक्षिका स्टाफ, ह्या कार्यक्रमाला जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, सगळे बाल कलाकार, विद्यार्थी बंधू आणि बहिणी, आज एक सोहळा गावचा हा आता आपल्याला बघायला मिळतो. आणि या गावचं एक वैशिष्ट्य आहे, आज हा सोहळा असेल तर घरामध्ये कोणी नसतात, सगळी इथे घरं बंद करून आलेले सगळे. हे एकोचीवाडी ज्यावेळी मी पहिल्यांदा जतवरून आमदार असताना मी इथे आलो, त्यावेळेला मी सर्वे करायचा आलो. त्यावेळी ह्या गावाला रस्ता नव्हता. आम्ही त्या फॉरेस्ट मधून इकडं असं आम्ही आलो. आणि आज जर गाव बघितलं तर, आपण बघितलं तर आज जो रस्ता इंकोचीवाडी रस्ता, पायपाचे रस्ता, इंकोचीवाडी रस्ता, हा रस्ता आम्ही त्यावेळी पण केला. त्यावेळी पण बऱ्याच अडचणी आम्हाला तिथे आल्या. पण आता रस्ता हा मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालाय, काम चालू आहे. मगाशी मी विचारलं की एसटी चालू झालाय का नाही, त्यामुळे रस्ता अजून खराब झालाय, त्यामुळे रस्ता चांगला झाला की एसटी चालू करायची. त्या गावाला एसटी पण नव्हती. त्यावेळी एसटी आम्ही चालू केली या गावाला, आणि मिरजत मी एसटीत बसून आलो होतो आणि आपण एसटी चालू केली. महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असं आहे आमचं इंकोचीवाडी, की तिथं आमचं हनुमान मंदिर एअर कंडिशन आहे. हे पहिलं सांगतो तुम्हाला. मी एवढ्या भागात फिरतो, एवढा जातो मी, पण हे मंदिर बांधत असताना निश्चितच पुढचं फ्युचर कसं होणार, त्याचं काय होणार, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं आज एक इंकोचीवाडीचं गाव हे आमचं एअर कंडिशन मंदिरामध्ये आपल्या हनुमान देव आमचे बसलेले आहे. किती कौतुक सांगावं या गावचं. मला तुम्ही 4 वेळा इथून आमदार केलं आणि सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्यात हायस्ट लीड माझ्या इंकोचीवाडीत असते. थोडीशी मतं इकडे तिकडे जाते, ती पण हातावर बोटावर मोजावी अशी एवढीच. नाही तर जवळजवळ सगळी मतं सुरेशभाऊच्या पाण्यात पडतात. आणि हे असताना निश्चितच आज या गावची मंदिर असतील, रस्ते असतील, पाण्याची स्कीम असेल, अशा बऱ्याच समस्या आता सगळ्या संपलेल्या आहेत. आता सगळं व्यवस्थित चालू झालेलं आहे, राहिलेलं काही दिवसात चालू सगळं व्यवस्थित, हे मला सांगायचं. शाळेचं गॅदरिंग आहे, विकासासाठी बोलण्यात आत नाही, पण शाळा पण तुमची, मला वाटतं मुजर सरांनी शाळा पण ते डेव्हलप करताना गव्हर्नमेंटचा विचार न करता, काय न करता, मला कोणतं सांगितलं तिने कर्ज काढल्यानंतर शाळेचं डेव्हलपमेंट चालू केलं, सगळं केलं, पगारातून ते कर्ज फेडायला चालू केलं. असा शिक्षक, असा मुख्याध्यापक कधी भेटायचा आपल्याला? आज त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. मध्ये तरी जरा उलट सुलट झालं, त्यांची बदली आता नियमात तर असते, एवढे दिवस ठेवायची म्हणजे नियमात बदली होते, इकडे तिकडे बदली करतात. काही दिवस प्रक्रिया बदलली आम्ही, पण मुजर सरांना इथं ठेवायची भूमिका आम्ही केली आणि मुजर सरांना इथं ठेवला. आज या शाळेच्या निमित्तानं निश्चितच मुजर सरांच्या हाताखालचा स्टाफ असेल, सगळे असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, निश्चितच ह्या शाळेत शिकून जाणारी मुलं, मला शाश्वती वाटते ही मुलं काहीतरी निश्चितच मोठी होती आणि आमच्या इंकोचीवाडीचं नाव मोठं करते. तर ह्या दृष्टिकोनातून आज हा सोहळा गॅदरिंग पण आम्ही सगळे बघतो, प्रत्येक शाळेचं गॅदरिंग बघतो, पण एवढ्या छोट्याशा गावात, ह्या गावाला ग्रामपंचायत नाही आहे. आमचं दुसऱ्या ग्रामपंचायत अंडर काम करतो आम्ही. असं आमचं छोटंसं गाव एवढ्या ताकदीनं, एवढा सौंदर्यमय असं सुंदर असं गॅदरिंग तयार करतं शाळेसाठी, मुलांसाठी, पालकांसाठी. आणि आपण सगळेजण आपल्या मुलाचं कौतुक करण्यासाठी इथे सगळे आलेलो आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही आपला, पण निश्चित मी सांगेन तुम्हाला, आज परत एकदा 4थ्यांदा आमदार, मला वाटतं मिरजचं रेकॉर्ड ब्रेक झालंय. हे सगळे तुमचे आशीर्वाद, तुमच्या आशीर्वादानं 4 वेळा आमदार झालो, 2 वेळ कॅबिनेट मंत्री झालो, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. हे किती कामं केली, किती काही केलं तरी सुद्धा हे कौतुक आणि हे आभार तुमचे, हे उपकार तुमचे कधी फिटणार नाही. त्यामुळे मी आपल्याशी कटिबद्ध आहे
ज्या ज्या समस्या गावात असतील, माझ्या माता बहिणीला असतील, माझ्या शेतकऱ्यांना असतील, माझ्या काही लोकांना समस्या असतील, त्या समस्याला निश्चितच मी आपल्या बरोबर आहे एवढं मी आपल्याला सांगतो. आमच्या लाडक्या बहिणी बसलेत, आहे का? लाडक्या बहिणीकडे ऐका येते का? डिसेंबर आलं का? डिसेंबर हात वर करा. हा हाय सगळं आलंय. हा इकडं शेतकऱ्यांचं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे आले का पैसे? 4,000 2,000 त्याचे आले पैसे. कोण म्हणत होतं आमची लाडकी बहिणीचं काम बंदच होईल, हेच होईल, तेच होईल. पण आम्ही त्याच्या पुढचं जाऊन बोललो, मार्चच्या अधिवेशन मध्ये आमच्या लाडक्या बहिणीचं आम्ही 1521 करणार आहोत. मार्चच्या अधिवेशन मध्ये आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहोत. आम्ही सध्या MSCB तुमची माफ केलेली आहे. अर्ध तिकीट आहे ना माहेर जायला, अर्ध तिकीट केलंय त्यांना. त्यामुळं तीर्थक्षेत्र झालं, हे बाकी झालं. खूप चांगलं काम करायला लागले, जनतेपर्यंत पोचायला लागले, शेतकऱ्यापर्यंत पोचायला लागले, माता बहिणीपर्यंत पोचायला लागले, लहान मुलांच्या पर्यंत पोचायला झाले. शिक्षणाचं करायला आपण मुलीचं शिक्षण फुकट केलं. पहिलं 50% होते, ते आता फुकट करून टाकलं. म्हणजे हे शासन काम करते. तर ह्या दृष्टिकोनातून हे शासन विकासाच्या माध्यमातून ते तुम्ही ओळखलं आणि परत एकदा मला चौथ्यांदा चौकार वारायची संधी आपण दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. मी जास्त वेळ घेणार नाहीये, कारण मुलांच्या कार्यक्रमातून पेंडिंग राहिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आपण त्याचा आनंद घ्यावा. सर्व शिक्षकांना, स्टाफला आणि माझ्या सगळ्या ह्या बाल कलाकार, माझ्या विद्यार्थी बंधू बहिणींना माझे आशीर्वाद आणि आपणाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.